नमो नमः छात्रा. बघा विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकामधील लेखन कौशलम नावाचा हा एक प्रकार आहे जो की आपल्यासाठी 4 मार्क देणार आहे. याच्यामधील आपण सर्वांनी वाक्य पाठांतर करावे. यामध्ये आपल्याला संस्कृतमधील वाक्यरचना कशी करावी आणि त्यानंतर अव्यय आणि धातू याबद्दल सुद्धा यामध्ये माहिती सुंदर प्रकारे दिलेली आहे. तर नक्कीच तुम्हाला यामधील नियम आणि वाक्य हे कसे बनवावेत यासाठी तुम्हाला अत्यंत उपयुक्त असा हा लेखन कौशल्यांचा प्रकार आज मी आपल्यासमोर घेऊन येत आहे. तर यामधील वाक्य आणि यामधील काय नियम आहेत तर आपण हे आज इथे या यूट्यूबच्या चॅनलवर जाणून घेऊया. तर सर्वात प्रथमा विभक्ती यामध्ये पहिलं वाक्य त्यामध्ये दिलेलं आहे की बालकः दुग्धम पिबती. तर यामध्ये बघा, लक्ष द्या, यामध्ये पहिलं वाक्य आहे कर्तृवाचक. कर्तृवाचक या शब्दाचा अर्थ असा होतो की ज्यामध्ये कर्ता हा मुख्य आहे आणि कर्त्याच्या नुसार ज्यामध्ये क्रियापद चालते आणि कर्मामध्ये जी विभक्ती असते ती द्वितीय विभक्ती असते. तर बघा, बालकः हा कर्ता, दुग्धम एक कर्म आहे आणि पिबती हे यामधलं क्रियापद आहे. तर हे झालं कर्तृप्रयोगाचं वाक्य, ज्याला आपण कर्तृवाच्य या नावाने सुद्धा ओळखू शकतो. आणि इंग्लिशमध्ये जर याला ओळखायचं असेल तर व्हाईसमधलं हे ॲक्टिव्ह व्हाईसचं वाक्य आहे. ॲक्टिव्ह व्हाईस म्हणजेच कर्तृवाच्य आणि कर्तृप्रयोग अशा या 3 या नावाने सुद्धा आपण याला म्हणू शकतो किंवा ओळखू शकतो. तर अत्यंत सुंदर पद्धतीचं हे वाक्य आहे जे की तुम्हाला नेहमी निबंधामध्ये सूचनेनुसार बदल करा यामध्ये सुद्धा याचा अत्यंत उपयोग आहे. चला, पुढील वाक्य घेतलेलं आहे वृक्षात फलम पतती. वृक्षात फलम पतती यामध्ये वृक्षात यामध्ये पंचमी विभक्ती घेतली आहे. त्याच्यानंतर फलम हे याच्यामध्ये कर्म आहे आणि पतती हे जे आहे हे काय आहे, क्रियापद आहे. तर अशा पद्धतीनं याच्यामध्ये काय केलं की कर्माला या ठिकाणी मुख्य दाखवलेलं आहे की कर्म कसं आहे की कर्म हे नेहमी वाक्यामधील द्वितीय विभक्तीमध्येच आपल्याला पाहायला भेटते. म्हणून या ठिकाणी काय केलेलं आहे, कर्माची द्वितीय विभक्ती घेतलेली आहे. जसं की फलम हा शब्द अकारांत नपुसकलिंग आहे आणि अकारांत नपुसकलिंग असल्या कारणानं याच्यामध्ये तो शब्द असा चालेल की जसा की आपण देव शब्द, त्याच पद्धतीनं वन शब्द आणि माला शब्द, की जसा की देव शब्द हा पुल्लिंग आहे, वन शब्द नपुसकलिंग आहे आणि माला शब्द हा स्त्रीलिंग आहे. तर फलम हा शब्द सुद्धा या ठिकाणी नपुसकलिंगच घेण्यात आलेला आहे. म्हणून या ठिकाणी तो चालणार कसा तर असा मी म्हणून दाखवतो, फलम फले फलानी प्रथमा, फलम फले फलानी द्वितीया. तर अशा पद्धतीनं तो शब्द चालतो. म्हणून या ठिकाणी कर्माची ही विभक्ती आपल्याला या ठिकाणी प्रथमा न दिसता या ठिकाणी द्वितीय विभक्ती कर्माची घेतलेली आहे. चला, पुढील वाक्य आहे बालकेन श्लोकः पठ्यते. तर यामध्ये काय केलेलं आहे, लक्ष द्या की बालकेन या शब्दाची तृतीय विभक्ती घेण्यात आलेली आहे, कर्त्याची तृतीया आणि कर्माची घेतलेली आहे प्रथमा. श्लोक हे प्रथमा विभक्तीमध्ये घेण्यात आलेलं आहे आणि त्याच्यानंतर पठ्यते हे काय घेतलेलं आहे, क्रियापद घेतलेलं आहे. म्हणजे नियम असा आहे की कर्त्याची तृतीया, कर्माची प्रथमा आणि कर्माच्या नुसारच क्रियापद. अशा पद्धतीनं काय होतं की या वाक्याला आपण कोणतं वाक्य म्हणणार, कर्मवाच्य म्हणणार. म्हणजे ज्याला कर्मणी प्रयोग आणि इंग्लिशमध्ये जर ओळखायचं असेल व्हाईसमध्ये तर त्याला आपण काय म्हणणार, पॅसिव्ह व्हाईस अशा पद्धतीचं वाक्य म्हणणार. तर म्हणून या ठिकाणी जर कर्म वाच्य मधील जर वाक्य आपल्याला तयार करायचं असेल
तर आपल्याला काय करावं लागेल की कर्त्याची तृतीय विभक्ती घ्यावी लागेल, त्याच्यानंतर कर्माची प्रथमा घ्यावी लागेल आणि कर्माच्या नुसारच काय करावं लागेल, क्रियापद घ्यावं लागेल. म्हणजेच यावरून असे लक्षात आले की आपल्याला कर्तरी प्रयोगामध्ये हा कर्ता मुख्य असतो, त्याच्यानंतर कर्म हे द्वितीय विभक्तीमध्ये असते आणि कर्त्याच्या नुसारच क्रियापद चालते. म्हणजे ज्या वाक्यामध्ये कर्ता हा काय असतो, मुख्य असतो आणि कर्त्यावरच क्रियापद चालते, त्याला आपण काय म्हणतो, कर्तरी प्रयोग. म्हणजेच काय म्हणणार आपण, कर्तृवाच्य, ज्यालाच आपण ॲक्टिव्ह व्हॉइस असं म्हणू शकतो. आणि नंतर आहे दुसरं वाक्य कर्मवाच्यचं. तर कर्मवाच्यमध्ये काय करतो की आपण कर्त्यालाच, म्हणजेच त्या ठिकाणी आपण कर्त्याची कोणती विभक्ती घेणार तिथे, तर तृतीया, आणि कर्मणी प्रयोग असल्यामुळे या ठिकाणी कर्माला प्राधान्य दिलं जातं. म्हणजे कर्मणी प्रयोगामध्ये कर्माच्या नुसार क्रियापद चालते. कर्म ज्या विभक्तीमध्ये असेल त्याच विभक्तीनुसार क्रियापद सुद्धा चालते. तर यावरून असं लक्षात आलं की ज्या प्रयोगामध्ये कर्ता हा मुख्य असतो त्याला कर्तरी प्रयोग म्हणायचं, आणि ज्या वाक्यामध्ये कर्म हे प्रधान असतं त्याला आपण काय म्हणायचं, कर्मणी प्रयोग असं म्हणायचं आहे. पुढील वाक्य आहे सा सानिका असती. यामध्ये नामनिर्देश केलेला आहे. नामनिर्देश म्हणजे नावाबद्दल याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. सा सानिका असती, तर ती कोण आहे, तर ती सानिका आहे. सा म्हणजे ती, सानिका म्हणजे सानिका, आणि अस्ति म्हणजे काय आहे. अस्ति हे क्रियापद आहे, सानिका हे नाम आहे, आणि सा हे काय आहे, त्यामधील सर्वनाम आहे. चला पुढील शेवटचं वाक्य आहे प्रथमा विभक्तीमधील. भारते हिमालय नाम पर्वत वर्तते. भारतामध्ये हिमालय नावाचा पर्वत आहे. तर भारते यामध्ये सप्तमी विभक्ती घेण्यात आलेली आहे. हिमालय हे नाम आहे, त्याच्यानंतर नाम याचा अर्थ होतो नावाचे, आणि पर्वत या शब्दाचा अर्थ होतो पर्वत, आणि वर्तते या शब्दाचा अर्थ होतो आहे. तर वर्तते हे यामधील काय आहे, क्रियापद आहे. म्हणून पूर्ण वाक्याचा अर्थ असा होईल की भारतामध्ये हिमालय नावाचा पर्वत आहे. पुढील वाक्य आपण यानंतरच्या नेक्स्ट चॅनलमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत नमस्कार.